नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमची येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही असा यासाठी कोणता शब्द वापरण्यात येते? मित्रांनो, मी 2-3 सेकंद सांगेल, तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अद्वितीय. पुढचा प्रश्न, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेला पानिपत हा शहर कोणत्या राज्यात आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हरियाणा या राज्यात पानिपतचे 3 लढाई झालते. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांना त्यांची सर ही पदवी परत केली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रायगड या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून कोणत्या देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बांगलादेश या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या म्हणून विजय दिवस हा 16 डिसेंबरला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, डायबिटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीचे रक्तातील कोणत्या घटक नियंत्रण राहत नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शर्करा. पुढचा प्रश्न, स्वयंचलित वाहनातून कोणते विषारी वायू बाहेर पडतात? जे आपण वाहन चालवत आहेत त्याचे मधून कोणता विषारी वायू बाहेर पडतात? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, कार्बन मोनॉक्साईड हे विषारी बाहेर पडतात जेव्हा गाडी आपण चालवत असतो. पुढचा प्रश्न, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इनपुट आउटपुट डिव्हाइस यामध्ये टच स्क्रीन मॉनिटर मोडतो. पुढचा प्रश्न, मानसिंगदेव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 2, नागपूर या ठिकाणी मानसिंगदेव हे अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1998 साली महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते, जे की कुठे करण्यात आले होते? तर नाशिक या ठिकाणी करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात महत्त्वाचे सेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, रायगड. पुढचा प्रश्न, सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य आहे. संसदेत राष्ट्रपतीद्वारा अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? राष्ट्रपतीद्वारा अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जातात संसदेत? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, 2 सदस्य. पुढचा प्रश्न, सोहन शाळेत जात होता या वाक्यातील काळ ओळखा. कोणता काळ आहे? जात होता म्हणजे भूतकाळ आहे. कसं आहे ते? सोहन शाळेत जात होता. तर
सध्या ते प्रक्रिया काय चालू आहे, चालू भूतकाळ. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, कोवलम समुद्र किनारे इथे स्थित आहे. कुठे स्थित आहे कोवलम? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, केरळ. पुढचा प्रश्न, भारतातील डॅश डॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर आहे. कोणता जिल्हा आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर चालते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, सुरत, गुजरात. पुढचा प्रश्न, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कोणत्या राज्यात साजरा केला जातो बिहू? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, आसाम या राज्यात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, पिंगली व्यंकय्या. पुढचा प्रश्न, मालिकेतील रिकामी जागा भरा. लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि सोडवा, जेणेकरून याच्यामुळे काय होईल तर तुमचं लॉजिक डेव्हलप होईल. तर याला कसं सोडवणार आहे तर बघा, ओच्या नंतर पी म्हणजे डायरेक्ट घेतलेलं आहे, काहीच न सोडता. पीच्या नंतर आर घेतलेलं आहे म्हणजे पीच्या नंतर क्यू आणि त्यानंतर आर म्हणजे एक सोडलेला आहे. आरच्या नंतर एस, टी आणि त्यानंतर यू म्हणजे 2 सोडून. यूच्या नंतर व्ही, डब्ल्यू, एक्स आणि त्यानंतर वाय म्हणजे 3 सोडायचे. 3 सोडून वाय. तर याचं काय आहे वाय लिहिलं. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे? तेहरी धरण कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, उत्तराखंड या राज्यात तेहरी धरण आहे. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.